आहे ती आणि एक वांडूर आहे. ए लगा हुपल्या दिसलाय वाटतं हुपल्या. लगा त्या पूर्ण आपणाला 2 माकडं केली. काय ना तिला कुठं माहित आहे रे लगा माकडांनी रावणाची लंका जाळली. त्या माकडांनी जाळली त्यांची माकडाची पाहिलं आपण दोघांना जळून मरेल लगा. आपलं काळं झरण ते तांबड होतं. होय लगा ते बी खरंच. आता एक काम करूया का त्याला भ्या दाव का जाऊ. ह्या डाव केला का आई आतमध्ये जावा, कोण आहे त्याची चौकशी करा आणि त्यांना भीती दाखवा. आम्ही की मध्ये जा पण दमाने भ्या डाव काळजी करू नका. मूर्तीकडे आई. भ्या नमुत्तेली देवाळ कोण धुवायचं. होय लगा ते बी खरं. आई तुझं लक्ष असू दे आमच्याकडे. आम्ही की मध्ये आई तुझ्याशिवाय कोणी नाही का आम्हाला. आई जगदबी मध्ये तुझं लक्ष असू दे आमच्याकडे. आई आम्ही की मध्ये हा ग आम्ही की मध्ये आला भाऊ भावाला भाव. अंगणवाडीत बारीक मुलं आहे ती आला भाऊ. तुला भ्या घाल म्हणलो तू कसं अरे रामगा भिना किती हो. तर बी जातो जा. आई जगदबी माते आई तुझ्याशिवाय कोणी नाही ग. आई ह्या जगात काय तर आई आहे. जगदबी माते अंबिके माते आई. हे 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 मोठ्या नाकाच्या हे दात पाडीन काय रे हे काय रे तुझं काय केलंय तू मारायला लागलाय सांग. देवाचं दर्शन घ्यायला लागलो आम्ही प्रसन्न आहोत आणि तुम्ही मारायला लागलाय. कुणाच्या देवा दर्शन घेतो कुणाच्या देवा देवाला आमचा आहे. तुझा काय संबंध आहे त्यात. देव तुमचा मग वर्गण दिले का? देवाला हा? मारतोस का रे? तुझे पाच खाल्लंय आम्ही. देवळाला कलर द्यायच्या टायमाला 200 रुपये मागताना दोघं नाही म्हणला. कमाल कसा काय देवाला आमची परिस्थिती आणि आहे. तू काय दिलेस तू काय दिलेस तू काय दिलेस ए पोरे नाही बोलू. काय दिलेस तू. ही देवाला घेऊन आणलाय. सगळ्या गावाचा देव आहे. कोण हा? म्हणलं? आणि तुमचं काय रे मध्ये गावाचा देव हे वर्गणीचा देव नव्हा आणि महाराजांनी तुझ्या घरात तुझ्या घरात कोणतं किती आहोत तिकडं न्या जातं. ए थांब. तुझ्या घराकडे न्या किती आहोत. नाही ए थांब करा थांब. काय तुझं काय रे तुला यावर वाढवलंय. मारतोस का तुझ्या तुझं पाच काय म्हणजे आम्ही तमाशातले पोलीस आहे काय. ए अंगावर येते लंबड्या. ए पोरगी म्हणते का ते अजून हाणायचे आहे. हाणलेलं आहे होय. ए मग ना मग ना. ए पोरी हाय का शेतकऱ्याचा कच काय बाबा आणि आम्हाला बघून तुम्ही बघत बसताय. अरे मी बघत नाही, मी बोलतो आहे. थांब, तुम्ही मध्यंतरी बोलू नका काही. थांबा नाव काय तुमचं? याला एका सरळी कर. कोणाला त्या पोरीला मारणार मारणार 100%. येऊ नको, हा मी तुझ्या पाठीचे. हा मोठ्या घरापर्यंत पोहोच करा. पाहिलं ओढ तळ्यात पटलं होतं काढावले. काय जायला मला काय लागा तुझी किंमत. टांगवाला म्हणली का काय भ्या घाल तू सर मग. हे चल पुढे. आईला कला कला सर तू कला मी साक्षपूर्ण वाजवायला साक्षीपण तुझ्या बाजू एवढा डार्क वाजवला होता का. दिलं खाली खाली. काय नाही काय अजून एकदा बाजा होता हा? अजून एकदा बाजा आम्ही बँडवाला आहे. आम्ही बँडवाला आहे.
1 2 3 4 त्यात सक्सोफोन बसत नाही ही जिवाळ होती हा. नाही ना मगाला करा. साक्षीफोन आवाज काढ. हे काय चालवलं आहे? मला मिळू कळलं. तुझ्या साक्षीफोन चढलं तुझी अंगाची चंपडी काढायची बाळाची हे काम कर. कलाटी बँडवाली वाजवत नाही ती. ही कोणचा बाजा म्हणायची? ही ओरलो पाहिजे. अहो, असं नाही. ही वाद्य म्हणजे हळदी लावताना वाजवते. वाजवायचं वाद्य कुठलाय? वाद्य. सक्सोफोन साक्सोफोन काय अडकलाय साक्सोफोन? हाती वर गोल नसतं का करते. ती नवं ना बघा ती मोठं आणि ते आवाज नवं करून वाजते ती नवं आणि माझा आहे ती चिलाट. हा, कलाट. कला आता एक काम करू रे इकडे लगा ही पोरगी कुशाला आपल्याला काय बी म्हणायला लागल्या. तुला म्हणली भांडवाला, तुला मला म्हणल्या टांगवाला. हे आई घाली जरा लावून देऊया. त्याला पाठव. त्याला काय म्हणतो बघूया. बरं का महाराज पोरगी काय आमच्या संग बोलला. अरे अहो ती काय रागानं तुम्ही हे ड्रेस बघितला ना तिला बोलायला कळणार तिथे म्हणजे तुमच्या ड्रेसला वर्दीला पाहून वर घाबरले असते हा भिन्न तिला बोलायलाच येणार तर असं तुम्ही जाऊ. काय हरकत नाही. कोण आपण? ती बाई एक पट अपमान करते आणि हराम कोरा दुप्पट अपमान करतो काय? काय बा तुम्हाला काय म्हणाली? काय म्हणले नंदीवाला. नंदीवाला पहिला पोरगी किती हुशार आहे मग. नंदीवाला तुला म्हणली बँडवाला, तुला त्यांना म्हणली नंदीवाला हो आणि मला म्हणले साहेब तुम्ही इकडे केव्हा आला. नंदीवाला तुम्हाला म्हणली काय? स्थळा बाजूला तुम्ही बोल तिला. नंदीवाला ए! पुढे नंदीवाला कुणाला म्हणलीस? हे कोण आहे मग? चोप हे कोण आहे? खुब्यांना जीभ काढी. खुबा कुठं आहे? कुणा नंदीवाला म्हणलीस? नंदीवाला ते कोण आहे? आ, तिचे पोशाख बघा तू. नंदीवाला म्हणलीस काय? हा? सांग बाजूला. वा शंकर एकटे घेते गोरपडीला. दोन आधाराचं कोतरा नाही काल. 2 आधाराचं कोतरा नाही 5 मिनिटात कोरपड नाही त्याला तुझं गांधी तोंड घालतो. गांधी खाल्लं जातो म्हणलं का गांधी तोंड घालतो काय भाषा बोलायला लागली. काय बोलायला चक्कर आहे का? त्या पोरीने सगळा इस्कूट केलाय. नऊ मला काय म्हणा तुमची गॅंग नंदीवालीच आहे का? सगळे तुमची गॅंग आता तसं म्हणलं तर बघा सांगतो तुला. काय करते ना? लोक जाण्यासाठी मारतील काय तू? काय करते मग? काल त्याला टाकलं कोरपड धरलं माझं धरल्याने सगळं घालवलं आहे घालवलं. आता लावून उभं राहते तुझं आहे घालते आमच्या नोकरांनी काल आपल्या राष्ट्रामध्ये चौकामध्ये वाडी वस्तीवरती दवंडी दिली होती. ऐकले नाही तुम्ही? दवंडी दिलती. आमचं घर आहे खोऱ्यात. त्यासनी खोऱ्यात पाठवायचं नाही का? दवंडी त्याला. अहो, खोऱ्यात आली ना ती. काय म्हणली तू? आमचं घर खोऱ्याकडे आहे. आग मग खोऱ्या गावात घेऊन यायचं होतं. अरे तुझा बरोबर आणखी मला का खोऱ्याकडे इकडं? बघा ए, दात पाडी. पोऱ्याकडे का मी गेलो नाही कुत्री अंगावर येतील म्हणून. हं? तुम्ही गावात राहायला काय झालं तुम्हाला यायला? आ, तुझे खोरे दे की दवंडी द्या. तुला ए, पैसा अरे नोकरी करतोस पैसा खातोस का रे? काय का आम्हाला फुकटचा पैसा खाता बे रे? मग एवढे निबार बोल फुकटचा पैसा खाता काय? तू एवढे निबार बोलत्यास. हा? तू हे तू काउन्सिलर म्हणतो तू?
काय तू निबार बोलतेस मी तुझा पुतणी आहे. आमचा अधिकारी इकडे राहिले हिनं का नाट केले? प्रेमान बोलाय, तुला प्रेमान बोलू. मग आम्ही काय 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 गुन्हा काय केला? काय तुला ठेवलाय काय? ए, बघा, बघा, अंगावर. ए, अरे शेतकरी आहे मी. आमच्या काय- सरळ बोलायचं, सरळ बोलायचं. तुम्ही देवाचं दर्शन का घेतलं? पहिला ह्यांचा मान आहे आज. पहिला मान पहिला मान होता कशाचा? लिंब नेसायचा. आला का लिंब नेसायचा? चुकता मी तू. आज आमचा मान होता तरी सुद्धा निवा तू गोळा करायचा. हा? हा, निवा दाबायचा. निवा दाबायचा, निवा दाबायचा. ए तू दोघं बी आहे का? कान खुले करू आहे का? काय? तुम्ही आज गुन्हा फोडला. ए, गुन्हा केला. गुन्हा केला. हा? मग काय करशील तू? काय करतील? काय करशील? मरचाला उगच माझ्या हातून. हा? मरचाला मार बघू. कोणाला? हो का? हो का? हो का? हो का? हो का? माझ्या अंगावर यायला लागले. हो का? हो का? अंगावर यायला लागले. बोल की. काय करणार आहे? मार की, मारणारच काय? जाऊ मरचाला उगं माझ्या हातून. अरे बा. बघ मारायला लागली ती. म्हणजे आमच्या नोकऱ्याने दिलेली दौंडी तुम्ही ऐकली नव्हती. नाही ऐकली. दौंडी ऐकली नाही म्हणून तुम्ही गुन्हा केला आहे. हे बघा, आता आमचा गुन्हा झाला, देवाचं दर्शन घेतलं, आमचा गुन्हा झाला, राहू दे. आता चुकलोय आम्ही, आता आम्ही माफी मागायला आलो, म्हणजे आम्हाला सोडलं पाहिजे तुम्ही. नाही. देवळ काय तुझा बात आहे काय? ए! असं म्हणतील, तू म्हणतील त्यांना, तू म्हणतील त्यांना, असं म्हणायचं नाही, असं म्हणायचं नाही. देवळ तुझा भान बांधलाय, ए! असं म्हणतील तू. आम्हाला कळतंय, ज्ञान सांगू नका. नाव काय आपला? पोरे, मी तुला विचारलं नाही, मी यांना विचारतोय. नाव काय म्हणाला? रुबाब, रुबाब. अरे, रुबाब. ए, रुबाब. रुबाब, रुबाब काढते. ना हा, त्यांना विचारा की, हा. वाईट आहे ना, बोल की. नाव काय आपलं? रामदेव शेतकरी. रामजी, आज तुम्ही आमच्या अगोदर दर्शन घेतलं, हा फार मोठा गुन्हा केला आहे. म्हणजे दर्शन घेणं हा गुन्हा आहे. होय, आज आमचा मान होता तशी आम्ही दवंडी दिलेली होती. आमच्या अगोदर जर कोणी दर्शन घेतलं तर त्याला 5 हंटरची शिक्षा दिली जाईल. महाराज हे चुकलं असेल, आम्ही शेतकरी आहे, गरीब आहे. जाऊ द्या, सोडून द्या आम्हाला आपलं. बरोबर आहे, हा. परंतु ज्याचा गुन्हा त्याला शिक्षाही झाली पाहिजे. आलीच पाहिजे. म्हणजे शिक्षा होणार आम्हाला. बरोबर. आता तुम्हाला गया करतो, तुमचं पाय काढतो म्हणतोय, तरी बी शिक्षा. पण ही जर शिक्षा माफ करून घ्यायची असेल, हा, हा, हा. आता बरोबर बोलला. यादाच का उठून? ही जर शिक्षा माफ करून घ्यायची असेल तर यातून निघणारा एक मार्ग आहे. म्हणजे ह्यातून आम्ही सही सलामत सुटणार. नक्की. मग सांगा की राव आम्हाला. असं ना, हा, हे तुझ्यासोबत कोण आहे रे? हा, माझी बहीण आहे ना. म्हणजे तुमची बहीण आहे. हा, असं हिचं लग्न वगैरे काय? नाही अजून तिला ना- देवाला सोडायचे. हो, लगेच कसं आणि विचारलं? कुणाचं आहे नेमकं? हो, लगेच. अहो, ती रागाने म्हणायला लागली, हो, तुम्ही काय का म्हणू? हो, सांगा की नाही, ए, सांगा, ए, लवडीच्या. आई, 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 please. सांगा. बरं, ती कोणाला इथं मारायला लागली? मारायला लागली ती कोणाला? कोण आहे तसं? अरे बोलतोय तसा. तू बाजूला काम करा. लग्न वगैरे काय? नाही झाला अजून. नाही ना. हा, मग रामजी, तुला तरी शिक्षा माफ करून घ्यायची असेल तर या तुझी बहीण आहे ना, हा, हा. तुझा हात आमच्या हातामध्ये दे, तुला सर्व शिक्षा माफ करेल. वा, एवढंच ना. बस. मग एवढं? मी एक विचारू का? विचार ना. हा, तुम्हाला बहीण असेल की का? काय काढून नेतोस? नेतोस काय? या ना. नेतोस काय काढून? बरं, काही काढून. मी काय म्हणतोय तुम्हाला, काय तुम्हाला बहीण असेल की? आहे? आहे ना. हो. मग तिचा हात माझ्या हातात द्या की. का लाज वाटते? शेतकऱ्याच्या मध्ये म्हणजे सैन्यामध्ये भावना नाहीत, कुणी
व्यवस्थित खेळ बोकडा. तो आमचा गुन्हेगार आहे, तो आमचा गुन्हा केलेला आहे, याची शिक्षा तुला भोगावी लागणार. असं काय गेला कशाला बोलत बसलाय जरा हो? मग हात घाला की. ठीक आहे, तो बाजूला हो. नाव काय आपलं? माझं नाव काय उघडून प्यायचं आहे? त्यांना पोटात झालंय. कशाला नाव म्हणलं? सांग की मग काय बिघडलं? मग नाव सांगितलं म्हणून काय फरक पडतोय? काय काय म्हणलं? नावाला 2 लाख दिले तर का सांग की. अरे 5 लाख दिले तर मी नाव सांगत नाही. सांगावं लागत तुला का? तू दांडगा वाजणार आहे. दांडगा वाजणार. माणूस किती ते सांगायचं. त्या बारक्या पोराला मारलं काय मारा नाही. सांगू? सांग. मंजुळा म्हणते तुम्हाला. अरे बापरे मंजुळा. अगं तू माझी मंजुळा गोड तुझा गळा दुर्ल तू पाहू नको रंगानं तू गोरी का दिसतेस गोरी जवळ येला तू जवळ येला. मंजुळा म्हटल्या बरोबर नाही गाणं म्हणायला लागला. आईला मला ते गाणंच आठवलं राव. चला पाठी बघा. नाव मंजुळा. नाव एवढं गोड आहे, तर तिचा भू कसा असेल? गुण ना गुण. खूप कसा असेल त्यांना नाश्ता करायचा ना आलाय का? ते काय सातारचं कधी पेड आहे का? दे ना त्याला खाऊ दे. आलाय कुठला बेशरम. चला पाठी बघा. मंजुळा, घरातला राम बकरा आहे का ह्यो? तुम्ही आमचे गुन्हेगार आहात. अरे त्यांच्या नादाला लागू नका. लागून माझ्या नादाचा. त्यांच्या नादाला लागू नका. सानवात वगैरे. मर्चीला बघ. काय करणार आहे तू? काय? ए, या गाणं नको शिंग वाजवून खाते आम्हाला माहित आहे. इकडे मी शिंग वाजवते आणि तू डोक्यात जातो तू. एकमेकाला खरं बोलू नका अजून सांगतो तुम्हाला. अरे तेव्हा का तू शिंग वाजवायला? मरशील का आमच्यात? आई शपथ जीव तुम्हाला दोघाला. हा मंजुळा, दोघाला कवळ्यात घेतलं की जीव तुम्हाला. तुम्ही आमचे गुन्हेगार आहात. अहो काय गुन्हा केला आम्ही? आमच्या अगोदर देवीचं दर्शन घेतलं, हा फार मोठा गुन्हा केला. अहो म्हणले ना तुम्हाला, घेतलं आम्ही दर्शन. तुम्ही काय तुमचं काय असेल ते आम्हाला काय माहित नव्हतं. असं ना? घेतलं आम्ही दर्शन, बघ झाली चुकी आमची. आम्ही आमच्या मार्गाने जातो. आमचा रस्ता मोकळा करा. कशाला उभे वाढीच्या आत लावलं? नाही, नाही. ही जर शिक्षा माफ करून घ्यायची असेल हा तर एक अट आहे. काय? आपल्या नाजूक कोमल हाताने बर एक वेळ माझ्या गळ्यात वर मला घाल, तुला पायाच्या नगापासून डोईच्या केसापर्यंत सुवर्णानं मडवे. मग असं मागापासून सांगायचं नाही. अरे वा अरे वा 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 वा. ए काय? गंगा वाहते हात धुवून घे. तर हा? गंगा वाहते हात धुवून घे आहे. बघ मी एकदा माळ घालून बघ. हा, घालते की. हा? घालते की मी? माळ घालते माळ. हा, घाल घाल घाल. त्याच्याजवळ कुठेही जगणार आहेस तू. माळ घालते माळ घालतेस का हात सारते? माळ घालतेस ना गळ्यात ए, घालतो म्हणत्या. पोरगी माळ घालतो म्हणते तुम्ही खाली वाक. हो, असं वाकून बरं पोरगी हाताला. करायचं नाही. हा, हा. पाठीमागे सार. कशी माळ सारखीच बघ. कोणती माळ? अहो, गळ्यात घालायची माळ नसते ती. प्रेमाची माळ घालायची. हा, बघा ती. हा. हा. प्रेमाची माळ घालायची ना? बरोबर. घालते ना. अरे नालायका, प्रेमाची माळ नसून हे माझे बसलेले देशबंधू ह्यांचे चप्पलची तुझ्या गळ्यात माळ घालणार. हरामखोरा, ती पोरगी चप्पलची माळ होते, तू शिट्टी वाजून अहो, माळ गाठली नाही तिला अजून. मी म्हणते माळ गाठली म्हणून आम्ही उड्या हाणायला लागलोय. अरे चप्पलची माळ गळ्यात घालेल बघती. चप्पलची माळ. हा, अरे वाजराचा माळ जरा वाजराची माळ. पुढे ये. चप्पलची माळ.
वजन बघ, अंगावरती ड्रेस बघ, हा? पोझिशन बघ काय आहे. आणि असल्या वजनाच्या माणसाला तो हलकी माळ घालतीस, मग चालणार नाही. मग कुठली घालायची? वजनाच्या माणसाला वजनाचीच माळ घालायची. अरे बापरे, कुठली घालायची मग? माळ घालायची आहे तुला, हो घाल ना. फक्त मिलिटरीतल्या बुटाची घाल. त्यात वजन आहे की, वजन आहे की. बघ. अरे तशी बदलणार नाही, किमतीची माळ पाहिजे, हिरे माणिक मोती. अरे नालायका, माझ्या संग लग्न करायला आरशात तोंड बघून या जा. आ, आरशात तोंड बघ, तुझं तोंड. असं बोकड म्हणते का काय तुम्हाला? अरे नालायका, माझ्या संग लग्न करायला जायचं. अरे माझा होणारा नवरा कुठं, तू कुठं? माझा होणारा नवरा कुठं शामकन न मारू, आणि तू कुठं द्या नको बरंच गाडाव. ही गाढव. ही गाढव आहे. ह्यो गाढव आहे. आता म्हणताय का काय तुम्ही? उत्तर बघितलेलं आहे. अरे ती अपमान करते, हराम करा, तिला साथ देतो काय तो? ह्याला हनुमान तुरून पळून घेऊन जावे. बोला त्याला बोला. मीच काय, पण माझ्या पायाखाली माती सुद्धा मिळणार नाही. बोलायचं नाही. माती सुद्धा मिळणार नाही. काय बोलतेस? खरंच बोलते मी, खरं. काय बोलतेस काय? माती सुद्धा मिळणार नाही. माती पायाखालची माती मिळणार नाही? नाही. थांबा. माझ्या कपाळ तुझ्या पायाकडे माती लावतोस काय? हा की रागानं म्हणते, रागानं. आणि कपाळाला लावतो का माती कपाळाला? हाकड्याने पाठीवर चारली असती. रामजी, क्षुल्लक गोष्टीवरनं किती रामायण करावं राहू दे, सोडायचे पास झाला हा तास. असं हा मी आता तुला सोडणार नाही. काय करणार? बरोबर तुझ्या बहिणीचा हात आमच्या हातामध्ये दे, नाहीतर एक घाव आणि दोन तुकडे करेल. नाही नाही महाराज, आपण असं जायचंच नाही इथनं. ह्यांचं रट्टे खाऊनच जायचं, ह्यांना रट्टे देऊनच जायचं. हे बघा. काय तू अगोदरच बोलत येऊ का? कोणचं? रट्टे खाऊन जा. तुम्हाला घराला जायचं आहे की नाही? का? हा म्हणजे काय? तू काय खायला भेटलं? तुझ्या बहिणीला आवर घाला अजून सांगतो. काय करते? माझी बरं ऐकत आहे, तुम्हाला जीवच मारत. काय करते? नाना मला ठेवून खाल्लेले. ते का? हा, काय? ते काय आम्ही सांग की तुला समजा. काय काय करणार? काय? ए, तू मारणार आहेस काय? कळलं का आता? कळलं नाही का? मारणार आहे का तू? मला नको, मला नको. माझ्या तुडीला मारायचं नाही का? मारले? माझ्या तुडीला ना मारलंय. सूट माझं सीट. तुझ्या तू मारणार आहेस? मारणार आहे. तुझा काय नाही, मार बघू. मार ना. मार बघू. हे बघ, अजून सांगतो, माझ्या तुडीला हात लावायचा नाही. माझ्या तुडीला हात लावायचा नाही. मी मारणार. मारणार आहेस? मारणार आहे. हलू नको तू. हा, मार बघू. हे बघ, अजून सांगतो तुला. आज माझं मड पाडूस तर तिला सारख्या अंगावर पाठवणार. बोला काय म्हणताय तुम्ही? रामजी, तुला बऱ्याच वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुझी ऐकायची तयारी नाही. अरे मी माझ्या बोलायला तुझ्या बहिणीचा हात आमच्या हातामध्ये दे, नाहीतर फुकट प्राणाला मुक्ती. वा, म्हणजे मरणाची भीती घाललायस नाही का? नाही का तर मग? अरे नालाय का? रानावर खेळलेले शेतकरी आहे, एका झोपटीत आलो वगैरे. असं बाय वेळ कशाला? चल. हा, मला हे काय म्हणायला नाही बघा. ए, काय म्हणायला? काय रे? त्यांना काय बोलवते? त्यांना काय बोलवते? कशाला लागा मला त्याला काठीत आडवाच करतो. ए, काय? त्याच्या हातात तलवार बघडलीस का? अरे होय तुम्ही आणि काठीने काय तू पडायचा अरे ते काढायचं काय आमच्या- काठी आणि इकडे इथं. अरे वा,
कसा ह्याच्या आईला घोडा लावतो मला वाटतं तू शेतकरीच आहेस. आज नाही का ते अरे भादरा, मगाच्या नामी बोलायला लागलोय तुझ्याकडे एवढं कळत नाही अरे काय आम्हाला करावं? हे बघ एवढं बी आमच्या राष्ट्रातलं काढ म्हणजे तुम्ही बी वैतागलाय. एका रट्ट्यात मानकुट बाजूलाच काढ जरा भादरा बाजूला. ए तिकडे सर माझं काम करावं लागेल तुला कुठलं रे? थपाटा देऊन मानकुट खाली पडले काका. घास 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 बसून कान तेवढं कापून माझ्याकडे फेक. का? मी कान खातो या तू माणसाच का नाही? तू खाऊन मरतोस का? बघून मरशील. आईला होईल का मळ खाऊन मी बी बिघडी नाही त्या. अरे औषध! हे तुझा देवाच लाल हो मारण्यास तयार. उद्या का उद्या ह्याच्या काय कमतेर कोणी दिली का रे? का कमतेर दिली तुमचा जीव वाचवला माझी गलती आहे का कसा रे? त्याच्या हातात काय होतं काठी काठी होती का नाही हो मग तुम्हाला जसं समशेर फिरवायचं ज्ञान आहे तसं त्याला काठी फिरवायचे ज्ञान आहे बरोबर तो शेतकरी आहे मग तुम्ही तलवार फिरवूस तर एका रट्ट्यात मी तो आकाशात घालवेल अहो तलवार हातात आहे तो हात बावट्यातनं काढल्यावर पुन्हा काय करताल त्याला तलवार फिरवायची का नाही गाबदीशी कच घालून मोकळं व्हा की असं नव हा. काय हरकत नाही ऐ. ह्याला जर जित्ता सोडला बिडला तर माझ्या हातनं जीवच मारेल अरे तू काळजी करू नकोस. पाण्यात बुडवून नेऊन मारेल ना देणार अरे मला राग नाही का माझ्या बहिणीवर हात हा, हे कळतं का त्याला तुला? ठेवू नकोस चल माझं. सोडायचंच नाही चाल. आता ऐका नवरा आला बघ विजय आला आहे त्याचा तुझ्या वाटेने तुझा वा दादासाहेब बाबासाहेबांनी सांगितलेल्या तिन्ही नियमाचं तिन्ही अटीचं योग्य रीतीनं पालन आपल्याकडून होतंय म्हणायला हरकत नाही आणि कुंपणच शेत खायला लागलं तर शेतकऱ्याला राखण करायची कुणाची रक्षक जर भक्षक म्हणला तर त्याला रक्षण करता म्हणता येत नाही विजय तू ज्ञानाचे धडे मला देऊ नको तू लहान बाळ ओट पिळे तर दोन दिले अशी अवस्था आहे तुझी माझ्या वाटेतून बाजूला जा आणि माझा रस्ता मला मोकळा सोड मलाही कुणाचा रस्ता अडवण्याची गरज नाही पण बाबासाहेबांनी दिलेल्या आज्ञेचं पालन या ठिकाणी मी करतोय आणि मी जरी लहान असलो तरी ज्ञान देण्या इतकं माझ्याकडे ज्ञान आहे म्हणून मी तुम्हाला ज्ञान देतोय असं दादासाहेब अजूनही मी तुम्हाला दादासाहेब म्हणतो आपल्या भावाभावात जर वैरत्व नको असेल तर त्या गरीब शेतकऱ्याला आणि त्याच्या बहिणीला त्याच्या मार्गाने जाऊ द्या तुम्ही तुमच्या मार्गाने निघून जावा मी नाही! ते माझे गुन्हेगार आहे आणि त्यांना मी सोडणार नाही विशेष माझ्या मार्गाने चालता हो माझा मार्ग मोकळा सोड नाहीतर काय मला समसेला हात घालावा लागेल दादासाहेब समशेरीची भीती आम्हाला घालू नका जन्माला येतानाच मरण संगती घेऊन आलोय जे रक्त तुमच्या अंगात सळसळतोय तेच रक्त आमच्याही अंगात सळसळत आहे आणि काय गुन्हा अरे गुन्ह्याचा नाही निवारा करणं बाबासाहेबांच्याकडे आहे अजून आपल्याकडे तेवढी पात्रता आलेली नाहीये असं आणि गरीबावरने अन्याय करणं हे मर्दाला शोभत नाही आम्ही अन्याय करत नाही आमचे गुन्हेगार आहेत, त्याला आम्ही शिक्षा देतो आहे. शिक्षा देणं बाबासाहेबांचं काम आहे तुमचं नाही असं मग वेळ कशाला असं म्हणजे स्वतःच्या ताकदीवरती फार मोठा गर्व आहे म्हणायचं तर ठीक है अरे तुम है हम है दोनों के बीच में शमशेर देखेंगे किसकी हार और किसकी जीत हा दादासाहेब
आगीचा ठोका भानात गेलात म्हणून आज वाचलात आमच्या हातून. पळून गेला. दादा, आज तुम्ही आला म्हणून माझी इज्जत, माझ्या दादाचा मार वाचला. आई, तू माझी बहीण आहेस, कारण तुझ्या हातचे 4 घास खाल्लेत, कारण तुम्ही शेतकरी आहात. रात्र दिवस काबाड कष्ट करून या काळीच्या खोशीतून हिरे माणिक मोती पिकवता. बरोबर आहे. तो निघलेला संपूर्ण अन्नाचा साठा आमच्या ओढावर आणून टाकता. तुमच्या खाल्लेल्या मिठाची जाणीव म्हणून आज मी तुमचं रक्षण केलं. या व्यक्तीत काहीच नाही माझ्या हातून झालं. बरोबर आहे. तुमचे उपकार कसे विसरू. पण ताई, आमच्या दादानं जो गुन्हा केलाय त्या दादांच्या वतीने मी आपली माफी मागतो. बरोबर आहे दादा, पण आम्हाला न्याय पाहिजे. आमच्या अन्याय झाले ना. बरोबर आहे. तुमच्यावरती झालेल्या अन्यायाचा तर तुम्हाला योग्य असा न्यायच हवा असेल. उद्या सकाळी 10 वाजता दरबारमध्ये हजर राहा. त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या वतीने तुम्हाला तुमचा योग्य असा न्याय मिळेल. म्हणजे आम्हाला नाही मिळणार. ठीक आहे. या आपण. आपण ते हवालदार तुमची कुठे गेली. ऐका. बोलवा ना हवालदार. या. अरे माझ्या दादाला किती लागला आहे हे जे काय तुम्हाला वाटतं का. अरे घरी माझ्या दादाला चाला येतं. त्या रामजी शेतकऱ्यावरती अन्याय दादासाहेब करत होते त्यावेळी तुम्ही काय करत होता रे? आम्ही काय करायचं, आम्ही हुकमाचे ताबेदार. आम्ही काय बरं असू द्या, हा. झालेली गोष्ट झाली. पण या रामजी शेतकऱ्याच्या दंडावरती वार झालाय, त्याला आपल्या राजवाड्याकडे ताबडतोब घेऊन जावा. तेवढं काम करा तुम्ही साहेब. तुम्ही ती ये. ती वजाला जरा कठीण आहे. काय लागले तू काय लागतो सांगतो वजाला कठीण आहे. ए जरा घे दवाखान्यामधून मी बी धरतो की. कोण घ्यायचंय? आता उभं घे की. माझी अवस्था बघितलीस का? अरे नीटच होतोय तू बिगर दवाखान्याचा. काय पण एवढ्यामध्ये ठेवू नका. अरे दंडाला लागले जवळ बाळीच्या चालत जा की. अरे घरी काय काय का बघितलं का. काय काय चाललंय काय रे? अहो यो पाटकुळी माझा घेतला आता पण अरे कोणाला बसेल का? नाही बसतोय. आपल्या राजदरबारात द्यायचा आहे राजवाड्यापाशी. नाही हो वय नाही असू दे, असू दे. आजच्या दिवस मला मिरजेला न्यायला लागलं म्हणजे नाही. हा, बसा. हा, नाही. त्याला करा तुम्ही. अरे थांब की का? अरे तुला काय दम बिम दिसतोय का नाही का? मला मी की तू काय लागले. काय लागले. अरे थांब की मला घेऊ दे पाटकुळी. पाठ हे पाठ शिरा वर्गी नाही तो. पण लवकर वर्गी नाही बरोबर तो बसलाय बघ. ए, वर ढकल रुपया. बरोबर. जखम झाले पण तिथं घटायो. कंडाला लागल्यामुळं काय एवढं दिसत. काय आणि घरी दादासाहेबांनी या गरीब शेतकऱ्याचा अन्याय केलाय. तो दादासाहेबांच्या वरील पोहोचण्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. चला ताबडतोब. चला ह्याला न्याय द्यायचा आहे आता. मला कोण धाव